नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग 2 तेरी मेरी कहाणी। लेका, दार उघडा ना, तुला माझी शपथ। असं काय करतीये? तुझा जितू वाट बघतोय, प्लीज। दार उघडलं जातं। ती अशीच बसलेली असते। मला कळतंय तुला काय वाटतंय, पण तुलाही माहीत होतं हे आपल्यासोबत होणारच होतं। थोडंसं फील होणारच ना जितू? एवढ्या वर्षाचं नातं अचानक तोडलं जातं। ती अजूनही रडू लागते। तो कसा तरी तिला शांत करतो। तिच्यासाठी मस्त कॉफी करून आणतो। मित्रांनी आधीच सामान आणलेलं असतं। ती मस्त गरम कॉफी पिऊन फ्रेश व्हायला जाते। ती एकदा स्वतःकडे बघते। किती आनंदाचा दिवस आहे दोघांसाठी। ती कमालीची सुंदर दिसते। खांद्यापर्यंत रुळणारे केस, चेहऱ्यावर मेकअप, गुलाबी होठाच्यावर असणारा ओरिजिनल तीळ, सडपातळ बांधा। आरशात बघून तिला तीच हसायला येते। ही तर पहिली रात्र। मनात असंख्य बघितलेली स्वप्न नजरेसमोर फिरू लागतात। ती चेहऱ्यावर गार पाणी मारते, मस्त फ्रेश होऊन बाहेर येते। तो खिडकीत उभा असतो, बनियनवर। ती एकदा त्याच्याकडे बघते। आज पहिल्यांदाच तो तिच्या सोबत होता एकटाच। ती एकदा बघते त्याच्याकडे। रफ टफ बॉडी, गव्हाळ रंग, हलकीशी दाढी। ती त्याच्याकडे पाहत राहते। उगाच नाही याच्या प्रेमात पडले। त्याची नजर अचानक जाते तिच्यावर, नजर गुंतली जाते दोघांची। तो तिच्या जवळ येतो, हळूहळू तिचे दागिने काढतो। ती फक्त त्याच्या नजरेत अडकते। त्याला आज दोघांमध्ये कोणतंच बंधन नको होतं, फक्त मंगळसूत्र राहतं, त्याच्याच त्या प्रेमाचं गोड बंधन। तो तिला उचलून बेडवर ठेवतो। अचानक ती पदराची पिन काढते, पदर खांद्यावर घसरतो। तो त्यालाही बाजूला करतो। तो हळूच तिच्या मानेवर त्याचे होठ ठेवतो। ते हळूहळू तिच्या होठांकडे येतात। तो हळूच चावा घेतो। तिच्या अंगातून एक वेगळीच सनक निघते। तिच्या श्वासाची गती वाढते। तिचे उष्ण श्वास त्याला जाणू लागतात। तो अलगद तिच्या मोकळ्या केसात हात घालून होठांना किस करत, प्रेमात असणारे ते दोघे हळूच प्रेमाच्या स्पर्शात गंतात, नेऊन जातात। सगळी बंधने तो कधीच बाजूला करतो, कसलाच आडपडदा नसतो। प्रेमाची त्याची नजर आणि लाजून भिजलेली तिची नजर तृप्त होते। दोघांच्या नात्यात स्वर्ग सुखात असते ती पहिली रात्र। तो आणि ती त्याच्या मनोमिलनात सरून जाते। तिला सकाळी जाग येते। ती स्वतःला सावरत त्याच्या केसांमध्ये हात घालून त्याच्या कपाळावर किस करते। तो जागा होतो। तिला पुन्हा प्रेमाच्या त्या गोड स्पर्शात नेऊन काढतो। तिलाही ते हवं हवं वाटतं। दमलेली ती त्याला हळूच सोडून अंघोळीला जाते। ती छानसा ड्रेस घालून रेडी होते। मनातच देवाचे आभार मानते आणि नाश्ता तयार करून चहा सोबत घेऊन येऊन त्याला हळूच उठवण्याचा प्रयत्न करते। तोही खुशी बदलून झोपून जाते। तीही हळूच ग्लासमध्ये पाणी आणून चेहऱ्यावर ओतून तो चिडून उठतो। तिचे ओल्या केसांमधलं रूप बघून परत विरघळतो। ती जवळ येण्याची विनंती करतो। ती त्याला अंगठा दाखवून पळत राहते। तोही वेड्यासारखा फिरत राहतो। दमलेली ती हळूच त्याच्या मांडीत येऊन बसते। जितू, उठ ना, मी छान पोहे केले, चल ना रे, भूक लागलीय मला, बस ना आता, अजून अख्खं आयुष्य आहे ना, आजचं सगळं संपवायचं का? तो उठून आवरून येतो। दोघं मस्त नाश्ता करतात, थोडं रिलॅक्स होतात। लेका, पुढे काय? ती त्याच्याकडे पाहत राहते। बघू आता, घर तर आहे, ऑफिस होईल ना सुरू, जाऊ, त्याच्या मिठीत येऊन बोलते। आणि काय, राजा राणीचा संसार करू, असंच महिना जातो। दोघं कुठेही जात नाही। सगळी मित्राची ट्रिप काढतात, कोकण, सगळे मस्त एन्जॉय करतात। लेका, जितू ही त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत असतात। मुरुड बीचवरही तो तिला उचलतो। ती त्याच्याकडे पाहत असते। त्याचे माझे क्षण दिल्ली कॅमेऱ्यात कैद करतो। त्याच्या तो फोटो 1 वर्ष असंच नवलाईत निघून जातं। दोघं प्रेमाच्या पावसात भिजून निघतात आणि एक दिवस गोड बातमी कळते आणि सगळं बदलतं। दोघं तयार होतात। तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात तो काळ सवरून जातो। ती एका गोंडस मुलीला जन्म देते। तिला बघताच जितू तिला मायरा म्हणतो। जबाबदारी वाढते। मायराही आता 2 वर्षाची होते। लेकाही आता ऑफिस पुन्हा जॉईन करते। मायरा पाळणाघरात राहते। येताना तिला घेऊन लेका तारेवरची कसरत करून जबाबदारी छानपणे पार करत असते। असाच समरचा जन्म होतो। त्यानंतर दोघांचं प्रेम कमी आणि जबाबदारी वाढते। संवाद कुठेतरी हरवतो। तीही वेळेत पुन्हा जॉईन करते। दोघं फक्त काम आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या एवढंच करत राहतात। शरीराचं जवळ येणंही आता कधीतरीच होतं।
घरातील जबाबदारी आणि ऑफिसचं टार्गेट यामुळे ती दमलेली ती झोपून जाते. ती त्याला सतत नकार देत राहते. तोही ते स्वीकारतो. हल्ली त्यानं विचारणंच सोडलंय. तिला आज सगळं आठवतं. ती पहिल्या जितू लेखा मिस करत असते. काय करावं यावर ती विचार करत असते. त्यातच त्यांच्या आवाजाने ती भानावर येते. लेखा लेखा मला चहा दे. ती धावतच येते. अरे हो, खायला देते. लगेच आले. नकोय मला. माणसाला फक्त पोट नाही मनही असतं. त्यांचाही कधीतरी विचार कर. तो रागाने निघून जातो नेहमीप्रमाणे. ती पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. कसा वाटला आजचा भाग 2 कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.